साठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत। मी मागे पण अनेकदा बोलले, परत एकदा बोलतो। एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा, या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही, या देशात तर नाहीच नाही। साधारणपणे आपण एक पकडूया की एक ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतीची अजून काय होते, पुढे काय होतं ग्रामपंचायतीचं पुढे? नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, मग महानगरपालिका। ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या कशातनं ठरतात? या लोकसंख्येतनं ठरतात। जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिकेत आज मुंबई महानगरपालिका, मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती? 1। पुणे शहरामध्ये महानगरपालिका, जिल्ह्यात महानगरपालिका किती? 2। सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, तर 1 किंवा 2। ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत। तीच टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ। 8 महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही। तुम्ही जर सेन्सेक्स पाहिला, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर तुमच्या असं गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते, मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते। कुठून आणणार सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत। इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही, पण